शालिनी मावशी आहे ना, तिच्या मैत्रिणीची मुलगी. पण हे बाळ काय नाव तुझं? तनिषा. माझी मदत करशील? शालिनी मॅडम तुझी मावशी आहे ना, मग त्या तुझं नक्कीच ऐकतील. त्यांना सांगशील या घरात जे बाळ आहे ना, अर्जुन, अर्जुन नाव आहे त्याचं, ते बाळ माझं आहे. मी आई आहे त्या बाळाची. ती तुझी मावशी आहे ना, त्यांनी माझं बाळ माझ्यापासून हिरावून घेतलंय. माझ्या बाळाला त्यांनी पावडरच्या दुधावर ठेवलंय. अर्जुनची आई अजून जिवंत आहे, तरी माझं बाळ पावडरचं दूध पित आहे ग. मला नाही सहन होत. तू प्लीज सांग ना त्यांना माझं बाळ मला परत द्यायला. मी हवं तर त्याला दूध पाजून परत देते, पण प्लीज सांग ना त्यांना माझं बाळ परत द्यायला. मी माझ्या बाळाशिवाय नाही जगू शकत. प्लीज. म्हणजे ते बाळ ह्या मुलीचं आहे? पण हे कसं शक्य आहे? तनिषा, करशील ना मला मदत? मला माझं बाळ परत मिळवून देशील ना? प्लीज प्लीज, मला माझं बाळ हवंय. कुठे गेली असेल? इतका वेळ झाला परत कशी आली नाही? तिला ह्यानी पाहिलं ना तर सगळाच गोंधळ होईल. खरंच त्या टुरिंग टॉकीजची मजा. आई, मावशी, काका, प्लीज सगळ्यांनी लगेच बाहेर या. ही तनू का ओरडतीये? काय प्रॉब्लेम झाला असेल काय? ही तनिषाच आता माझी आणि माझ्या बाळाची भेट घडवून आमच्यातला दुरावा दूर करेल. तनू, काय झालं? काय कशाला आरडाओरडा करतेस? अगं आई, काय चाललंय हे? ही मुलगी म्हणतेय की अर्जुन म्हणजे सुजितचं बाळ हे हिचं बाळ आहे. हे बघ, हे बघ, हे बाळ असल्यासारखं दुपटं घेऊन बसली ती बिचारी. काही कळत नाहीये मला. काय चाललंय हे? मी खोटं नाही बोलत आहे. अर्जुन माझा मुलगा आहे. मी आई आहे त्याची. प्लीज त्यांना सांग ना माझ्या बाळाला माझ्याकडे द्यायला. त्याला भूक लागली असेल. प्लीज सांग ना तू त्यांना. ऐकलंस तू आई? ही काय म्हणते ऐकलंस ना? शालिनी, ह्या दोघी इथे कशा? तुम्हाला सांगितलं होतं ना यांना घरातून बाहेर काढा म्हणून. अहो, ह्यांना सत्य कळलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. कळत कसं नाहीये तुम्हाला? मावशी, हे काय आहे? ते म्हणजे मी तुम्हाला लहानपणापासून ओळखते म्हणून बरं आहे, आणि अर्थात काकांबद्दल मी न्यूजपेपरमध्ये किंवा न्यूजमध्ये ऐकलंय, वाचलंय. मला माहितीये की ते चांगले माणूस आहेत. ही मुलगी वाटेल ते आरोप करते तुमच्यावर. पण हे काय तर तुम्ही तिचं बाळ हिरावून घेतलं. तिला छळताय तुम्ही. मी होती म्हणून ठीक आहे, पण कोणी इतर बाहेरचं असतं तर मग काका तुमची बदनामी झाली असते ना. मी घरातली आहे म्हणून ठीक आहे, पण अदरवाईज तुमच्या पॉलिटिकल इमेजला खरंच धक्का बसला असता काका. काका बरोबर बोलते ना मी. तुम्हाला पटतंय ना? मावशी, तुमच्या घरात या मुलीच्या रूपात तुमचा शत्रू वावरतोय. सॉरी काका, मावशी, मी लहान तोंडी मोठा घास घेते, पण मला सहन नाही झालं म्हणून मी तुम्हाला अलर्ट करते. बाकी बाकी काही नाही खरंच. तनिषा, प्लीज त्यांना सांग ना माझं बाळ मला परत द्यायला. माझ्या बाळाने माझं दूध प्यायला नाहीये. तो खूप दिवसापासून उपाशी. मी हात जोडते. प्लीज माझं बाळ द्या ना मला. प्लीज प्लीज. स्वानंदी, तुला सांगितलंय. शालिनी प्लीज, बाळाला स्वानंदीकडे द्या. ती दूध पाजून परत देईल. मी घेऊन येईन बाळाला परत.
हो, मी बाळाला दूध पाजते आणि बाळ परत आणून देते, पण प्लीज द्या ना बाळाला, प्लीज. शालिनी प्लीज, स्वानंदी दूध पाजून लगेच आणून देईल. बाळाला तुमच्याकडे परत देईल. मणी, नुसता बघत काय उभा आहेस? इकडे ये, ह्या दोघींना घेऊन जा. अरे ही मुलगी पाहुणी आली आमच्याकडे आणि तुझी बायको ही स्वानंदी काहीही बोलते, कसंही वागतीये. ह्यांना घेऊन जा, नाहीतर पोलिसांना फोन करीन मी. आणि पोलिसांनी तुम्हाला आधीच ताकीद दिली आहे, माहिती आहे ना? अरे आता कसली वाट बघतोयस? इकडे ये, घेऊन जा ना. सराव माझं बाळ. थांब स्वानंदी. हे दुपटं घेऊन जा. ह्याच्यामुळे सुजितच्या बाळाला नजर नको लागायला. काय हो, अजूनही असंच म्हणणार आहात का? तनू या घरात नको म्हणून? वेल डन तनू. तनिषा, इकडे ये. हो काका. थँक्यू. तू आमच्या घरात नवीन आहेस, सगळी परिस्थिती तू समजून घेतलीस आणि कुठलाही गैरसमज होऊन दिला नाहीस तू. शालिनी, तुम्हाला सांगतो, आजकालच्या ह्या मुली ज्या आहेत ना, त्यांच्यामध्ये असा समजूतदारपणा दिसत नाही. थँक्यू काका. या ना, या आत या. चल. तुझ्यासाठी गरम गरम वरण भात आणलंय आणि भरपूर साजूक तूप घातलंय. भूक नाहीये. असा हट्टीपणा नको करूस. अन्न त्याग करून तुझंच नुकसान होणार आहे. स्वानंदी, आता तरी आपल्या हातात काहीच नाहीये, त्यामुळे डोकं शांत ठेव, स्वतःकडे लक्ष दे.